नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी मशीनवरती लूक कसे करायचे हे शिकवणार आहे। तर पहा, इथे मी 34 साईज कटोरी ब्लाऊजचे हे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत। तर हुक आणि लूक पट्टी लावण्याआधी आपल्याला हे पाहायचं आहे, हे जे आपले हुक आणि लूक पट्टीचा हा समोरचा भाग आहे, हा कटोरीचा, हा आपला बरोबर आहे का हे चेक करायचं आहे। तर हे काही कमी जास्त असेल तर हे असं एकमेकावरती हे दोन्ही भाग ठेवून कमी जास्त असेल तर ते कट करायचे। आता सुद्धा ते तुम्ही कट करून काढू शकता किंवा हुक आणि लूक पट्टी लावल्यानंतर सुद्धा तुम्ही ते कट करून काढू शकता। तर मशीनवरती लूक कसे लावायचे मी तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये शिकवणार आहे। तर हा पार्ट घेणार आहे, तर याला आपल्याला लावायची आहे हुक पट्टी। त्यासाठी इथे मी ही पट्टी काढून घेतलेली आहे आणि ही जवळपास 2 ते 2.5 इंचाची पट्टी आहे आपली। तर इथे पहा 2.25 इंच ही आपली क्रॉस पट्टी भरतीये। तर मी आहे अशी ही जोडणार आहे। तर जोडताना हे टोक असं तिरकं कट करून घ्यायचं एका पट्टीचं, आणि आपली जी अस्तरची क्रॉस आपण ही जी पट्टी काढतोय ती हुक पट्टी असते, ती अस्तरचीच असते। तर इथून मी थोडं म्हणजे तुम्हाला दुमडण्यापुरतं तुम्ही एक्स्ट्रा ठेवा। तर इथे मी जवळपास 1.25 इंच असा कपडा एक्स्ट्रा ठेवलाय। हा असा आतमध्ये दुमडला आणि इथे लॉक करून घेतलं। लॉक करून घेतल्यानंतर इथे ही पट्टी अशी फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायची। दाबटीप दिल्यानंतर आता हा थोडा तिरका भाग दिसतोय असा, तर तसं न करता थोडंसं असं वरती हा कपडा करून व्यवस्थित असा सरळ मग ही पट्टी अशी एकदा फोल्ड करायची आणि परत एकदा अशी ही फोल्ड करायची। बरोबर आपली हुक पट्टी जी आहे एकसारखी तयार होते। एकसारखीच फोल्ड करायची, पहा कुठेही अंतर तुम्हाला कमी जास्त दिसणार नाही। हे कट केलं, आता हे जे टोक पुढं निघतंय ना ते असं कट करून काढायचं। ही झाली आपली हुकपट्टी तयार। आता या लूकपट्टी तयार करायची आहे, तर 2 इंचाचीच पट्टी ही आपल्याला घ्यायची आहे, परंतु अस्तरची आणि मेन फॅब्रिकची अशी जोडून घ्यायची। तर मी दोन्हीकडे शिलाई दिलेल्या आहेत आणि एक सेंटरला शिलाई अशी देऊन घेतलेली आहे। दिल्यानंतर असं अर्धा इंच फोल्ड करा आणि एक शिलाई देऊन द्या। आता ही जी हुक पट्टी आपण लावली ती कशी केली, वरतून आधी वरती जोडून घेतली मग आतमध्ये फोल्ड केली। परंतु लूकपट्टी तशी करायची आहे का, नाही। लूकपट्टी काय करायची आहे, अशी उलट्या बाजूला ठेवायची। तर उलट्या बाजूला ठेवताना हा मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो वर आला पाहिजे आणि अस्तरचा हा कपडा जो आहे तो खाली। पहा, याच पद्धतीने मी ही पट्टी ठेवलेली आहे आणि ह्या सरळ कपड्यावरतीच हा ब्लाऊजचा एक पार्ट दुसरा जो आहे तो घेतला आणि यावरती ठेवला असा। इथे थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे कारण तो परत आपल्याला दुमडण्यासाठी लागणार आहे। तर इथून आता शिलाई द्यायची। ठीक आहे, आता हा ब्लाऊज असा उलटा करायचा, ही पट्टी अशी सरळ करून घ्यायची आणि परत या पट्टीचा सेंटर करायचा असा आणि इथे 4-5 वेळा लॉक करून घ्यायचं। लॉक केल्यानंतर हे एक्स्ट्रा जे आहे ते असं कट करून मग ही पट्टी अशी वरती फोल्ड करायची। पहा, आता इथे आपण मशीनवरून लूक बनवणार आहे। जर तुम्ही हाताने लूक बनवणार असाल तर एकदम इथे कडेला अशी पूर्ण शिलाई द्यायची, परंतु मशीनवरती बनवणार आहे त्यामुळे मी इथं सेंटरला एक शिलाई देऊन घेते, म्हणजे आपण जेव्हा लूक बनवू त्यावेळेस ती पट्टी हलणार नाही जागेवरून।
सेंटरला शिलाई देऊन झाली आपली. दिल्यानंतर हे जे एक्स्ट्रा आहे ते असं कट करून काढायचं. आता लगेच लूक करायची का नाही, तर ही हुक पट्टी आहे ती यावरती अशी ठेवायची आणि चेक करायचं अजून ही बरोबर आहे का हे पाहायचं. तर आता इथे आपले हे पार्ट बरोबर भरलेले आहेत, कुठेही हा पार्ट कमी जास्त नाही झालेला. म्हणून मी आता काय करणार आहे, लूक बनवून घेणार आहे. तर लूक बनवण्यासाठी इथे आपल्याला गोट म्हणजेच पायपिंग बनवण्यासाठी मार्जिन लागेल 1/2 इंच. ते सोडून मी इथं ह्या पट्टीचा असा सेंटर करणार आहे. पहा इथे मार्किंग केले तर बरोबर मी इथंपर्यंतच दुमडले, हे एक्स्ट्रा सोडून दिलेलं आहे. तुम्ही पायपिंग झाल्यानंतर सुद्धा हे लूक जे आहे ते बनवू शकता, परंतु मी तुम्हाला आत्ताच दाखवते. इथे एक मार्किंग करून घेतलं, इथे एक मार्किंग, या सेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं. आता हे 3 मार्क मिळाले. आता या दोन्हीच्या मध्ये हा एक आणि या दोन्हीच्या मध्ये हा एक, असे 5 लूक आपले तयार होत आहेत. मार्किंग केलेलं आहे. आता फक्त आपल्याला लूक बनवत जायचे. तर पहा अशी शिलाई देऊन घ्यायची एकदम कडेला. पहा मी लॉक करून घेतलं. आता हा पार्ट असा फिरवते आणि इथपर्यंत ही शिलाई घेऊन येते. तुम्हाला जरा जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करते. इथे पहा हा भाग असा आणला, परत हा पार्ट असा फिरवायचा. आता इथे ओपन आहे, इथे पहा असे लॉक करायचं 3-4 वेळा, म्हणजे ते हुक लवकर तुटत, लूक जे आहे ते लवकर खराब नाही होत, तिथले धागे जे आहेत ते तुटत नाहीत. आता इथून इथं सरळ लाईन शिलाई मारायची. पहा या मार्किंग पर्यंत आणलं मी दुसऱ्या. आता परत हा जो भाग आहे इकडे 3-4 वेळा पहा मागे पुढे करायची मशीन. परत हा भाग फिरवायचा, परत आणखीन 3-4 वेळा मी हे लॉक करून घेतलं. लॉक केलं की आपले लूक लवकर तुटत नाहीत, खराब होत नाहीत. नाहीतर एकच शिलाई दिली की काय होतं की ते लगेच खराब होतात, लगेच तिथली शिलाई जी आहे ती निघली जाते हुक लावून लावून. परत इकडं फिरवलं, या पद्धतीने लूक लावले, परत इथे आले असे. आता इथे हे झाले पहा. आता इथे आपली पायपिंग येणार आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर अशा पद्धतीने मी लूक बनवलेले आहेत, इथे तुम्हाला दिसतच असतील. तर मशीनवरती लूक कसे बनवायचे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नंतर एखादा आपला पायपिंगचा सुद्धा व्हिडिओ येईल. जर तुम्हाला परफेक्ट पायपिंग शिकायची असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करीन. पहा एकदम परफेक्ट असं हे हुक लुकाची पट्टी आपली तयार झाली, कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.